नमस्कार मित्रांनो. आज मी तुम्हाला एका निसर्गरम्य ठिकाणी घेऊन जाणार आहे. एक छानसं शेततळं, आजूबाजूला नारळी पोफळीच्या बागा, वेगवेगळी फळझाडं, फुलझाडं आणि खूप छान अशी सुंदर अशी झाडी. अशा या निसर्गरम्य ठिकाणी आपलं एक नवीन रॅबिट फार्म सुरू झालेलं आहे. मित्रांनो, हे लोकेशन जे आहे, ते पाहून तुम्हाला असं वाटलं असेल, की हे शहरापासून दूर कुठेतरी लांब गावात ठिकाण आहे. परंतु ज्यावेळेस मी तुम्हाला सांगीन, की हे ठिकाण शहरापासून अगदी जवळ आहे. म्हणजेच वसई गावात. येस मित्रांनो, वसई गावात ही वाडी आहे. वसई गावात असली तरीही या ठिकाणी जाण्यासाठी विरारवरनं जवळ आहे. तुम्हाला जर हे फार्म बघायचं असेल, तर तुम्हाला विरारला उतरून या फार्मवरती जावं लागेल. मित्रांनो, मी म्हटल्याप्रमाणे ही एक वाडी आहे आणि तुम्ही जर कदाचित मराठी पिक्चर पाहत असाल, तर नारबाची वाडी हा जो पिक्चर आहे ना, त्यासारखीच मला फिलिंग या वाडीमध्ये आल्यानंतर झाली. खूप छान, खूप शांत, खूप थंडगार अशा ठिकाणी हे फार्म आहे. त्यामुळे इथे रॅबिट फार्मिंग हे सुंदरच होणार आहे, याची मला खात्री पटली. मित्रांनो, इथे आपण आज भेटणार आहोत श्रीयुत लिनस टुस्कानो यांना. त्यांच्या या वाडीमध्ये त्यांनी एक छानसं शेड उभारलेलं आहे. त्यामध्ये ससे आहेत, त्यामध्ये कोंबड्या आहेत आणि त्यामध्ये बकऱ्याही आहेत. मित्रांनो, लिनस यांच्याकडे ऑलरेडी ससे होते. त्यांनी लोकली ससे घेतले होते आणि ते जमिनीवरती सस्यपालन करत होते. जुलै 2025मध्ये त्यांनी आपल्याकडे एक दिवसीय कार्यशाळा अटेंड केली आणि आपल्या फार्ममध्ये त्यांनी नेसेसरी चेंजेस केले. म्हणजे पिंजरे उभारून सर्व ससे हे पिंजऱ्यामध्ये मूव्ह केले आणि हे केल्यानंतर त्यांना किती फायदा झाला हे आपण त्याच्या फार्ममध्ये जाऊन पाहणार आहोत. चला तर मग लगेचच भेटू श्रीयुत लिनस टुस्कानो यांना त्यांच्या विरारच्या फार्मवरून. नमस्कार मित्रांनो, मी निलेश गोसावी तुमचं आज आपल्या दुसऱ्या फार्मवरती स्वागत करतो. हे फार्म आहे वसईतल्या गाव नंदाखाल केदार या गावात. ऍक्च्युली वसई गावामध्ये हे आहे, पण हे फार्म विरारवरून जवळ आहे. तुम्हाला जरी फार्म व्हिजिट करायचं असेल तर तुम्हाला विरारला यावं लागेल, विरारवरून तुम्हाला इथे यावं लागेल. ठीक आहे मित्रांनो, लिनस टुस्कानो हे जे आहेत गृहस्थ, हे आपल्याकडे जुलै 2025 मध्ये ट्रेनिंग घ्यायला आले होते. त्यांनी ऑलरेडी रॅबिट्स आणले होते, पण ते रॅबिट्स कसे पाळायचे याबद्दल त्यांना थोडी माहिती कमी होती. त्यामुळे त्याच्याबद्दल डिटेल्स जाणून घेण्यासाठी ते आपल्याकडे जुलैमध्ये आले होते आणि त्यानंतर त्यांनी ते प्राणी व्यवस्थित केज सिस्टीम करून त्यांना आता शिफ्ट केलेलं आहे. त्यांनी ज्यावेळेस आणले होते तेव्हा त्यांचे प्राणी जमिनीवरती होते, राईट, आणि थोडे डल होते. पण आता मी आल्यानंतर त्यांचे प्राणी बघतोय, खूप छान ग्रोथ आहे. मला वाटतं जवळपास एक 25 माद्या आणि एक 18 का 19 नर आहेत. सो एक 40 बिडरचा स्टॉक आहे. त्याचबरोबर पिल्लं पण आहेत आणि खूप छान पिल्लांची पण ग्रोथ आहे. सो मला खूप बरं वाटलं बघून. ज्या पण आपण त्यांना टिप्स दिल्या, ज्या पण आपण ट्रेनिंग दिलं, त्याचा त्यांनी वापर करून त्याचं इम्प्लिमेंटेशन केलेलं आहे. सो ते बघायला मी आलेलो आहे आणि लिनसची गप्पा मारायला आलो. लिनस, हाऊ आर यू? आय एम गुड. थँक्यू सो मच. कसं वाटतंय? बरं वाटतंय. इथे आल्यानंतर सगळं टेन्शन दूर होऊन जातं. येस येस, प्राणी आपला तसाच आहे. तेच तुम्हाला आम्ही जे ट्रेनिंगमध्ये सांगितलं त्याचा तुम्हाला कितपत फायदा झाला? हो, ट्रेनिंगमध्ये म्हणजे माझ्या फॉर्मवरती फंगस इन्फेक्शन अजून मी पाहिलेलं नाही. कारण मी प्रत्येक महिन्याला 3 दिवस, पहिले 3 दिवस की त्यांचं वॅक्सिनेशन डिवॉर्मिंग करतो. त्यानंतर मला असं काही वाटलेलं नाही आहे. आजार पण असं त्यांच्यामध्ये काही वाटलेलं नाही. मोठे प्राणी ते एकदम व्यवस्थित आहेत. सो लिनस, आपण मगाशी म्हणत होतो की तुम्ही थोडीशी मर बघितली मार पिल्लांमध्ये. बघितली. ती थोडीशी माझ्याच चुकीमुळे, म्हणजे याच्यावरती 2 कोंबड्या आहेत, त्या फिरत होत्या आणि त्यामुळे मला वाटतं त्याच्यामध्ये मर झालेली आहे. एक्झॅक्टली. आपण मित्रांनो तेच सांगतो की तुम्ही मल्टिपल जर ॲनिमल हजबंडरी पशुपालनाचं काम करत असाल तर प्राणी मिक्स करू नका. म्हणजे शेळ्या असतील तर त्या वेगळ्या ठेवा, कोंबड्या असतील तर त्या वेगळ्या ठेवा आणि सस्यांना ऑलटुगेदर वेगळं ठेवा. कारण कसं आहे की ससा हा खूप तसा डेलिकेट प्राणी, त्याला पटकन इन्फेक्शन होऊ शकतं दुसऱ्या प्राण्याचं. तर त्यामुळेच झालं आणि मला वाटतं ते केल्यानंतर तुम्हाला ते काढल्यानंतर पुन्हा मला तसं काही दिसून आलेलं नाही. माझे प्राणी व्यवस्थित आहे. येस येस. आता मला हे छान दिसतंय. सेटअप पण तुमचा कॉम्पॅक्ट आहे. इथे मला वाटतं थोडेफार पिंजरे अजून आपण ऍड करूया, जेणेकरून आपल्याला पिल्लं व्यवस्थित ठेवता येतील आणि थोडं मोठं करूया अजून. अजून प्लॅन आहे इकडनं पुढे वाढवायचं. येस. आणि तुमचं लोकेशन खूप छान आहे. म्हणजे मुंबईपासून जवळ असलेल्या ठिकाणी मी एवढी हिरवळ, म्हणजे आता मी शूट करत आलो आणि खूप छान लागवड वगैरे पण आहे. म्हणजे झाडं आणि सुपारीची झाडं, केळी झाडं बघून मला मराठी बुई एक नारबाची वाडी
त्याची आठवण आली. खूप वाडीसारखं आहे. वाडीच म्हणतो ना तुम्ही, वाडी. वाडी ना. हो. वाडीचं आहे, खूप छान. त्यामुळे इथे मुबलक चारा पण आहे. सशांना खायला तुम्हाला काही कमतरता नाही हे दिसतंय मला. त्यामुळे तुमचा प्राणी हा व्यवस्थित राहील. ठीक आहे, मोठं करूया. आणि तुमचे प्राणी 50 एक झाले की मला सांगा. मला वाटतं आता 50 प्राणी असतील छोटे मोठे. आपण तुमचे प्राणी द्यायचं एक शेड्यूल करू आणि घेऊन येऊ. ठीक आहे, खूप छान. ऑल द व्हेरी बेस्ट. कोणाला यायचं असेल तर विरारवरनं तुम्ही हा फार्म बघायला येऊ शकता. मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला निनसचा कॉन्टॅक्ट देऊ. ठीक आहे, थँक्यू सो मच. थँक्यू निनस. नाही अजून एक मित्रांनो, हा फार्म सकाळी उठल्यानंतर निनसचे बाबा येऊन बघतात. सो बाबा, मला कसं वाटतं सशांमध्ये काम करायला? छान वाटतं. तुम्ही म्हणजे शेळ्या पण बघता, कोंबड्या पण बघता आणि ससे पण बघता. तुम्हाला काय डिफरन्स वाटतो का सशांबद्दल? तिथे काही ठेवलं नाही, थोडं बघतो जातो मी. नाही म्हणजे कसं आहे, ते प्राण्यांचा आवाज असतो, थोडा किलबिलाट असतो. हा कसा शांत प्राणी शांत है ना, थोडा शांतपणा जाणवतो. शांत जाणवतो. जाणवतो ना, ते काही आडवडत नाही ना. बरोबर. सकाळचं तुमचं काय रुटीन आहे सकाळी सशांसाठी? 6 वाजता आले, खाना बनवतात ना, हा. बनवून ठेवतात ते मी आणून टाकतो. ओके, खाणं लागतं. आणि चारा? चारा चारा वगैरे असतं संध्याकाळी ना. आम्ही टाकतो. संध्याकाळी. संध्याकाळी. नाही, खूप छान. म्हणजे सकाळी म्हणजे मी सगळं सशांसाठी जो खुराक जो लागतो. पाहिजे तो मी बनवून संध्याकाळी ठेवतो. बरोबर. खुराकमध्ये काय करतो तुम्ही एक्झॅक्टली आता? खुराकामध्ये भुसा, भुसा कसला? गव्हाचा भुसा, गव्हाचा भुसा. ओके. त्यानंतर चुनी, सुणी, सोयाबीन, सोयाबीन सुणी. सोयाबीन चुनी, ओके. हा हे मिक्स करून, ओके, या दोन गोष्टी मिक्स या 3 गोष्टी मिक्स करून मी ठेवतो संध्याकाळी. ओके. सकाळी बाबा जशी येतात तिकडे हा. तशी ते त्यांना ते खायला घालतात. खायचा खर्च वगैरे जास्त वाटतोय की कॉम्पॅक्ट आहे? सकाळी भुसा आणि संध्याकाळी गवत नाही, एवढं नाही नाही. ना, म्हणजे बाकी तुम्ही शेळ्यांच्या आणि याच्या तुलनेमध्ये मला वाटतं खूप कमी त्यांना नाही, खाद्य शेळ्यांना थोडं जास्त जास्त लागतं. लागतं ना. त्यामुळे कसं एक हा बिझनेस शेतकऱ्यांसाठी कॉस्ट इफेक्टिव्ह पण आहे, असं मला तुम्हाला सांगायचं बेसिकली. खूप छान. मजा आली मला फार्म बघून. आणि आता मुंबईत माझी फेरी झाली की मी येतच नाही. ठीक आहे, आणि यांचं प्राणी द्यायचा आपण लवकरच प्लॅन करू. ठीक आहे, ओके. थँक्यू सो मच. थँक्यू निनस. थँक्यू. हा मित्रा, तुला कसं वाटतंय? बरं वाटलं. बरं वाटतंय? हा प्राणी कसा वाटतोय? शांत एकदम. येस येस येस. आणि कसं आहे की इंटरेस्ट घेतल्यानंतर ना हा प्राणी पण तुम्हाला तितका चांगला रिस्पॉन्स करतो. ठीक आहे ना, त्यामुळे जितकं तुम्ही चांगलं मन लावून कराल तितकं तुम्हाला चांगला तो रिटर्न्स पण देईल. ऑलरेडी 2 चॅनल बनवलेले आहेत इंस्टाग्रामवरती. ओके. आणि त्याच्यावरती अपलोड पण केलेले आहेत. ओके. भरपूर लोकांनी असं लाईक नक्की केलेलं नक्की. आहे. आपलं चॅनल आहे अभंगू बाय निलेश. अभंगू बाय निलेश म्हणून आपलं इंस्टाग्राम चॅनल आहे. सो दादा, तुमचं चॅनलचं नाव काय इंस्टाचं? रॅबिट फॉर्म 50. रॅबिट फार्म 50. आपण कोलॅबरेट करू हा व्हिडिओ आणि तुला मी टॅग करू. ठीक आहे मित्रांनो, लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. थँक्यू.